केंद्रीय मंत्रिमंडळानं 2026-2027 साठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 3,350 रुपये प्रति क्विंटल FRPला मंजुरी दिली आहे। या निर्णयावर शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी हा निर्णय शेतकरी हिताचा असला तरी साखर कारखान्याची थकबाकी वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे साखर कारखानदारांना भरीव मदत देण्यासाठी शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं घाटगे यांनी सांगितलं। शेतकऱ्यांच्या बाजूनी निर्णय योग्यच आहे, पण आज परिस्थिती अशी झाली आहे की कारखानदारांना आज आपण राज्यामध्ये जर केन प्राईस ऊस बिलाचे डेट्स बघितले किंवा थकबाकी बघितली ती फार मोठ्या प्रमाणात आहे। आमच्यासारखे चांगले चालणाऱ्या कारखान्याला पण पुढच्या वर्षी जर सरकारने यावर्षी रिशेड्यूलमेंट आणि या गोष्टीचा निर्णय नाही घेतला आणि सगळ्यात महत्त्वाचं MSP याचा जर निर्णय नाही घेतला तर पुढच्या वर्षी मला भीती आहे की बहुतांशी सगळ्याच कारखान्यांची शेवटची काही बिलं थकण्याची फार मोठी पॉसिबिलिटी आहे। आज तोडणी वाहतूकची बिलं आपण बघितली ते ॲव्हरेज 100 कोटीपर्यंत गेलेत आणि जर काही दिवसामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे प्राइसेस वाढले तर आणि वाढायची शक्यता आहे। त्याच्यामुळं माझं राज्य सरकारांना आम्ही या शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि त्यावर थोडंसं एक पॅकेज इंडस्ट्रीसाठी केला पाहिजे। रिशेड्यूलमेंटचा गोष्टी विचार केला, रिस्ट्रक्चरिंगचा विषय बँकेचा केला पाहिजे आणि MSP हा विषय फिरून MSPसाठी हा जोपर्यंत आपण निर्णय घेणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की हे जे थकबाकीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आहे हे पुढच्या वर्षी आणि वाढायची शक्यता नाकारता येणार नाही।